रायगढ़ में मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पर खापरपाड़ा में पहला टोल नाका शुरू किए जाने के लिए विरोध में मुंबई गोवा महामार्ग जन आक्रोश समिति की ओर से ठिया आंदोलन किया गया। आंदोलनकारियों का कहना है कि मुंबई गोवा महामार्ग का काम अभी तक पूरी तरह से पूरा नहीं हुआ है। इसके बावजूद प्रशासन ने खारपाड़ा टोल नाके पर टोल वसूली करना शुरू कर दिया है, जिससे आम जनता में नाराजगी बढ़ रही है। प्रदर्शन के दौरान आंदोलनकारियों ने टोल नाका परिसर में बैठक कर सरकार और प्रशासन के खिलाफ जोरदार नारेबाजी की और अधूरे महामार्ग पर टोल वसूली बंद करने की भी मांग उठाई। आंदोलनकारियों का कहना था कि सड़क निर्माण कार्य पूरा होने से पहले टोल वसूलना जनता के साथ अन्याय है। मुळात हे शासन निर्लज्ज आहे, हे शासन निगरगट्ट आहे, हे शासन कोकणवासियांचं नाही आहे। त्यामुळे ह्या शासनाकडून आमच्या अपेक्षा बिलकुल नाही आहेत आणि म्हणूनच आज जी वेळ आमच्यावर आलेली आहे ना, आम्ही जिथे ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत त्याच ठिकाणी उपोषणाची वेळ आली तरीही चालेल, पण हा निर्णय आता मागे घेतला जाणार नाही। एका बाजूला 16 वर्ष कोकणवासियांचं कंबरडं मोडलं, दुसऱ्या बाजूला गडकरी प्रत्येक वेळेस मला ह्या विषयाबद्दल लाज वाटते बोलायला असे म्हणतात। मग त्या गडकरींना टोल चालू करायला लाज वाटली नाही का? हा प्रश्न आमचा आहे, हा कोकणवासियांचा प्रश्न आहे। त्यामुळे सर्वप्रथम हा रस्त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे। ह्या रस्त्यावर जे काही गावं आहेत त्या गावांचे अप्रोच रोड, सर्व्हिस रोड, बेसिक ॲम्युनिटीज ज्या आहेत त्यांचं ऑडिट व्हायला पाहिजे। ते झालं तर हे शासन निश्चितच तोंडघशी पडणार आहे आणि गडकरींना लाज वाटेल त्यावेळेस, आणि ती वेळ आम्ही नक्की आणून देणार आहोत त्यांच्यावर। जर हे शासन असं ऐकत नसेल तर आमचं म्हणणं पहिल्या दिवसापासून, म्हणजे ज्या दिवशी 15 तारखेला टोल चालू केलं त्या दिवसापासून आमचं म्हणणं असं आहे की हा टोल आमच्यावर लादला जातो आहे, आणि तेही अशा पद्धतीने लादला जातो आहे की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत, त्या सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सला सुद्धा तिलांजली देऊन ह्यांनी हा टोल आमच्यावर लादलेला आहे। त्यामुळे आम्ही ह्या सगळ्याच्या अगेन्स्ट न्यायालयात पण जाणार आहोत, आणि इथे टोलधाड ही लुटते कशी ते बघा। इथे 35 लाखात ₹35 लाख पर डेने टेंडर घेतलं आहे। आमचं स्थानिकांचं म्हणणं असं आहे, मी स्वतः इथलं स्थानिक आहे, हे 70 ते 80 लाख रुपये पर डे कलेक्ट करतात। मग उरलेले 35 लाख रुपये कुणाच्या घशात घालत आहेत हे, आणि ही लूट जी आहे ही लूट थांबवायची आहे। म्हणूनच आम्हाला जसं आमचं म्हणणं आहे की आमचं 16 वर्ष तुम्ही खूप शोषण केलं कोकणवासियांचं, त्याची भरपाई म्हणून शासनाने हा टोल मुक्त केला पाहिजे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जेवढे काही म्हणजे इथून पळसप्यापासून ते अगदी सावंतवाडीपर्यंत हा रस्ता टोलमुक्त पाहिजे आहे, हीच आमची मागणी आहे। आणि तुम्ही विचारत तुला प्रश्न असा आहे की होईल का, तर आम्ही करून घेऊ एवढी आमच्यात हिंमत आहे। आक्रोश तर जबरदस्त आहे, आणि इथला स्थानिक नेता म्हणा, खासदार म्हणा, आमदार म्हणा, हे सगळे सांगत आहेत की टोल नाही घेतला पाहिजे। आणि आतापर्यंत आपण बघितलं तर पळसपे ते अगदी गोवा बॉर्डरपर्यंत, म्हणजे अगदी सिंधुदुर्ग बांधापर्यंत कुठेही टोल घेतला जात नाही। हा टोल का घेतला जातो आहे, नक्की कोकणकरांची का परीक्षा घेतली आहे ते समजत नाही। यांना काय भिगा लागलेत की हे 100 रुपये यांनी यांच्या रस्त्याचं काम बेटर होणार आहे। आज 18 वर्ष झाली, म्हणजे 18 वर्ष चालू आहे, अजून हा रस्ता यांना पूर्ण करता येत नाही, पण टोल वसुलीला लगेच त्यांनी सुरुवात केली आहे। बरं, आज आम्ही हे आंदोलन केले, इथे आम्ही सगळे जमलो कोकणकर, त्यातला एकही अधिकारी येथे यायला त्याला वेळ नाही। म्हणजे आज मी सोमवार घेतला, आम्ही आज शनिवार रविवार घेऊ शकलो असतो, पण सोमवार घेतला जेणेकरून जे अधिकारी आहेत, जे काही सरकारी अधिकारी आहेत त्यांच्या वेळेनुसार येऊन भेटू शकतील, बोलू शकतील, मला सांगू शकतील। आमच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत। आम्ही म्हणतो आमच्यासोबत सर्वे करा आणि आम्हाला दाखवा कुठे झालं पूर्ण। आम्ही म्हणत नाही की आमच्याकडे टोल घेऊ नका, आम्ही देणारच आहोत टोल। 18 वर्ष लावले, अजून तुम्ही 2 वर्ष लावणार हे पण आम्हाला माहिती आहे। जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घ्यायचा नाही, हा आमच्या सर्व कोकणकरांचा एक अट्टहासाने असणार। आणि हे आजचं हे आंदोलन सुरुवात आहे आणि याचा अजून पुढे उग्र स्वरूप होईल। गडकरी साहेबांचा अंदाज ना काहीतरी चुकतो आहे, म्हणजे मला वाटतं त्यांना अजून कोकण समजलेलाच नाही आहे। कारण गेली 18 वर्ष त्यांना कळतं आहे की 18 वर्ष झाली हा रस्ता ते पूर्ण करू शकलेले नाहीत, अजून ते कधी पूर्ण करू शकतात हे त्यांना माहिती नाही। आता ते त्यांच्या राजकीय स्टाईलमध्ये ते नेहमी डेटवर डेट देत आहेत, तारीख पे तारीख देत आहेत, पण आम्ही काय कोकणकर समाज नाहीत आणि ह्यात त्यांची नाचक्की होते। त्यांनी तारखा देणं बंद करावं। शासनाला नेमकं काय सांगायचं? शासनाला एवढंच सांगायचं आहे, जे नियम तुम्ही आम्हाला लावताय ना तेच नियम तुम्ही स्वतःला थोडे, म्हणजे मी म्हणत नाही 100% पाळा, किंवा 80% तरी पाळा। रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल द्यायचा नाही आम्ही।
आमच्याकडनं घेऊ नका आणि हे असं होणार म्हणजे आज ही सुरुवात आहे आणि आम्ही हे करूनच दाखवणार.